आज आपण करणार आहोत चिकन किमा पाव। तर चिकन किमा पाव बनवण्यासाठी इथे एका मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपण खडे मसाले घालून घेणार आहोत। ते तेलावर आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया। त्याचबरोबर यामध्ये मी जिरा घालून घेते आहे। छान सर्व मसाले आपण तेलावर फ्राय करून घेतलेले आहेत। तर आता यामध्ये आपण कांदा छान व्यवस्थित लाल करून घेणार आहोत। तर कांदा लाल होताना त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत। कांदा आपला व्यवस्थित लाल झालेला आहे। तर यामध्ये आता आपण लाल तिखट, हळद, धना जिरा पावडर आणि गरम मसाला घालून घेणार आहोत आणि तेही व्यवस्थित तेलावर फ्राय करून घेऊया। मसाले फ्राय होत असताना त्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत। टोमॅटो लवकर मऊ व्हावेत यासाठी आपण टोमॅटो फ्राय करतानाच त्यामध्ये मीठ घालून घेऊया। कढईवर मी झाकण घालून घेत आहे जेणेकरून त्याला कांदा आणि टोमॅटोला व्यवस्थित तेल सुटेल। कांदा टोमॅटोला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। यामध्ये आता आपण पाणी घालून घेणार आहोत। या मसाल्यावर आता आपण किमा घालून घेणार आहोत। किमा आपण मसाल्यावर व्यवस्थित परतून घेतलेला आहे। तर आता शिजण्यासाठी आपण कढईवर झाकण ठेवून त्यावर पाणी घालून घेणार आहोत आणि आपण व्यवस्थित किमा शिजवून घेणार आहोत। किमा व्यवस्थित शिजला गेलेला आहे। तर यावर आता आपण कोथिंबीर घालून घेऊयात आणि तो गार्निश करून घेऊ आणि छान असा किमा आपण सर्व करूयात। तर रेसिपी आमची कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा। आमच्या मेलो किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। अन्न हे पूर्ण ब्रह्म।